वेलकम टू घरगुती मेजवानी. आजची रेसिपी आहे व्हेजिटेबल ब्रेड पिझ्झा. सो यासाठी लागणारं साहित्य कांदा, कॅप्सिकम, टमॅटो, फ्रेंच बीन्स, ब्रेड, बटर, चीज, सॉस, हळद, धणा, जिरा, मसाला, मीठ, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो आणि तेल. सर्वात प्रथम आपण एका वाडक्यात तेल गरम करून घ्यायचंय. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा आपण फ्राय करून घ्यायचा आहे. यात आपण 1 वाटी कांदा घेतलेला आहे, तो चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. त्यातच आपण टमॅटो टाकलाय. कांदा लवकर फ्राय होण्यासाठी तुम्ही त्यात थोडंसं मीठ टाकू शकताय. आता आपला कांदा आणि टमॅटो चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे. त्यात आपण आता सर्व मसाले टाकणार आहोत. सर्वप्रथम हळद, त्याच्यानंतर धणा, जिरा पावडर आणि लाल मसाला. हे मसाले आता आपण एकजीव होईपर्यंत भाजून घेणार आहोत. मसाले चांगले आता भाजून झालेले आहेत. आता ह्यात आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत, जेणेकरून मसाले आपल्या वाडक्याला चिटकू नये म्हणून. मसाले चांगले भाजून घेतले. त्यात आपण ढोबळा मिरची टाकलेली आहे, ती आपण चांगली त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत. त्यात नंतर आपण त्याच्यातच फरसबी टाकलेली आहे. आता ह्या दोन्ही भाज्या त्याच्यात चांगल्या मिक्स होऊन एकजीव झाल्यावर आपण त्यात थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून भाजी आपली वाफेवर शिजवून झाली पाहिजे. वाफेवर शिजवून ठेवण्यासाठी आपण त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत. ह्याला झाकणाने 5 ते 10 मिनिटं कव्हर केल्यानंतर आपण हे झाकण उघडून बघायचं आहे की भाजी कितपत शिजलेली आहे. शिजवून घेतल्यावर आपण त्यात हे थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि भाजी चांगली मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून मीठ सर्व बाजूने आपलं भाजीला लागेल. आणि 5 ते 7 मिनिटं अशीच त्याच्यात भाजत राहणार आहोत. त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता आपण ब्रेडला बटर वगैरे लावून घेणार आहोत. प्रॉपरली ब्रेड ला बटर सर्व ठिकाणी ब्रशनी पसरवून घ्यायचं आहे. बटर सर्व बाजूनी लागल्यावर त्याच्यावर आता सॉस ही आता आपण चारही बाजूनी पसरवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर आपण त्यावर भाजी स्प्रेड करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यावर चीज ग्रेट करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी चीजचं जे ग्रेटर आहे त्याला आम्ही थोडंसं तेल लावून घेतलंय, जेणेकरून चीज प्रॉपरली तुमचं ग्रेट होईल. नाहीतर युजली चीज ग्रेटला चिटकून राहतं आणि प्रॉपर पडत नाही त्याच्या आधी. म्हणून टिप म्हणून तुम्ही हे एक ट्राय करू शकता. तवा घेतलेला आहे आपण. तव्यात थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि चांगलं ते बटर मेल्ट झाल्यानंतर आपण जो ब्रेड ज्याच्यावर चीज टाकलेलं होतं आणि भाज्या हे केलेलं होतं ते आपण त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि ते झाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपलं चीज प्रॉपरली मेल्ट होऊन जाईल. त्यानंतर आपण एक सर्विंग प्लेटमध्ये ते काढून घेणार आहोत. याच प्रकारे त्याच्यावर आपण आता सर्विंगसाठी तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता. त्यानंतर ऑरिगॅनो टाकू शकता. हे ऑप्शनल आहे, हे तुम्हाला आवडेल तसं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि आपण हे सर्विंग प्लेटमध्ये आता काढून घेतलेलं आहे. सॉस सोबत तुम्ही हे डिश सर्व करू शकता.